महाराष्ट्र हदगांव नांदेड़ हदगांव नगरपालिका चुनाव में अध्यक्ष पद के लिए शिवसेना भाजपा उम्मीदवार के लिए स्टार प्रचारक के तौर पर पूरे महाराष्ट्र का दौरा कर रही शिवसेना प्रवक्ता प्रोफेसर डॉक्टर ज्योतिताई वाघमारे हदगांव में एक प्रचार सभा को संबोधित करने आई। वंदे भारत समाचार चैनल के ब्यूरो अरविंद जाधव ने उनसे बातचीत की। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात स्टार प्रचारक म्हणून तसेच राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे आज आवर्जून इथे उपस्थित झाले आहेत। तर आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। तर ताई, आपल्या म्हणजे मतदाराच्या संदर्भात किंवा मतदाराच्या विकासाच्या संदर्भात काय विजन आहे? आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे काम करणारे नेते आहेत। मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जेवढे जिहाद एकनाथ शिंदे साहेबांनी काढले, जेवढ्या योजना शिंदे साहेबांनी आणल्या, मग ती लाडकी बहीण असेल, लेक लाडकी लखपती असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन, आनंदाचा शिधा, अशा किती योजना सांग। 18-18, 20-20 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितला। त्यांच्याच नेतृत्वाखाली हदगाव हिमायतनगरनं आमच्या बाबूराव कदम साहेबांना निवडून दिलं आणि मागच्या वर्षभराच्या काळात 57 कोटी रुपयांचा निधी आणि विकास कामांची सुरुवात आपल्या भागामध्ये होतीये आणि इथून पुढेही विकासाचा अजेंडा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही काम करत आहोत। आणि त्यामुळे इथल्या जनतेच्या मागील 10 वर्षापासून जे एक निष्क्रिय सत्ताधारी बसलेले होते, ज्यांनी लोकांच्या मूलभूत गरजा सुद्धा पुरवलेल्या नाहीयेत, त्यांच्या विरोधात सर्वसामान्य माणसं पेटून उठलेली आहेत आणि ती शिवसेनेला साथ देतील। हदगावमध्ये काही वार्डामध्ये शिवसेना भाजप युती म्हणतात आणि काही वार्डामध्ये भाजपच्या 2 उमेदवाराला भाजपच्या पक्षाचे 4 बी फॉर्म लागलेले आहेत आणि शिवसेनेच्या त्याच वार्डामध्ये 18 उमेदवार उभे आहेत। तर 18 पैकी 2 याला शिवसेनेत बी फॉर्म दिला आहे। मग युती कशी? आपण बघतो हदगावमध्येच नाही, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा की नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। तुम्हाला वाटत नाही का की भाजप आणि शिवसेनेचं वोटिंग डिवाइड होते? नाही, हे बघा, मला काय म्हणायचं की जेवढ्या ठिकाणी शक्य झालं तेवढ्या ठिकाणी युती झाली। प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती ही वेगळी असते, त्यामुळे इतर अनेक ठिकाणी आपण असं सुद्धा बघतोय की मैत्रीपूर्ण लढती सुद्धा आमने सामने होत आहे। त्यामुळे स्थानिक ठिकाणच्या नेतृत्वानं तिकडची परिस्थिती लक्षात घेऊन त्या पद्धतीचे निर्णय हे त्यांनी घेतलेले आहेत। त्याचा युतीवरती काहीच परिणाम होणार नाही। नंतर आम्ही सगळे एकच आहोत, त्याचा काही फरक पडेल असं वाटत नाही। मतदारापुढे तुम्ही आता कोण्या अनुषंगाने जाल सांगू की शिवसेनेला वोटिंग होणार की भाजपला वोटिंग होणार त्या असंबंधित वार्डामध्ये? मी शिवसेनेची प्रवक्ता आहे, मी माझ्या पक्षाचं काम करते, त्यामुळे अर्थातच मी माझ्या पक्षाचीच भूमिका मांडणार आणि शिवसेनेच्या साठीच आम्ही मतदान मागणार आणि जनता शिवसेनेच्या सोबत आहे, लोक शिवसेनेच्या सोबत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लाडकी बहीण शिवसेनेच्या सोबत आहे। त्यामुळे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या ओढ्यात भरली धडकी अशी परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात। आज उभाटा गटाचे संजय राऊत साहेब आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की कालांतरानं म्हणजे शिंदे गटाचा कोचवा हे अमित शहा बाहेर काढतील। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काही आमदार त्यांनी हे करतील फोड शिंदे गटाची, अशी त्यांची आजच्या स्टेटमेंट आहे। तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? सगळ्यात आधी ते संजय राऊत साहेबांना त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। ते आमचे विरोधक जरी असले तरी आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे। आणि ते कोथळा एवढे आमदार फोडले, तेवढे आमदार फोडले, बघा, त्यांना जर दुसऱ्या पक्षातले आमदार फोडले जात आहेत याचं जर ज्ञान असेल तर मग स्वतःच्या पक्षातले 40 आमदार फोडले जात असताना ते काही झोपा काढत होते का? मग हे शहाणपण जर तुम्हाला तेव्हा सुचलं असतं तर मग हे 40 आमदार गेलेच नसते। त्यामुळे कुणी कुणाचा कोथळा काढणार हे लक्ष न देता आधी आपल्या पक्षाचं काय चाललंय बघा। संजय राऊत साहेबांनी आज आणखीन एक विधान केलं की मी जर बरा असलो असतो तर महाराष्ट्र पिंजून काढलं असतं। त्यांची तब्येत ठीक नाहीये कबूल, पण आमचा प्रश्न आहे की ज्यांची तब्येत बरी आहे ते घरी काय? कुठेत उद्धव ठाकरे, कुठेत आदित्य ठाकरे? उभाटाच्या एकाही नेत्याची सभा नाहीये, त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। त्यांनी म्हणतात की आम्हाला नेत्याची सभा लावण्याची गरज नाही स्थानिक लेवलला, आणि आपल्या शिंदे गटाच्या आणि भाजपच्या नेत्याच्या मात्र भरभरून सभा इथं होत आहेत। त्या अनुषंगाने असं तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला इथं ताकद लावावी लागत आहे? आता स्थानिक लेवलला तुमचं गोरगा म्हणजे सत्ताधीश आहे, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा तुमचंच आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा युतीच आहे। तर तुम्हाला एवढी ताकद का लावावी लागत आहे? प्रश्न ताकद लावण्याचा अजिबात नसतो।
जेव्हा कार्यकर्ता लढत असतो आणि तिथे जर नेता स्वतः ग्राउंडवरती उतरला तर कार्यकर्त्याच्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येत असतं. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात की मी कार्यकर्ता आहे, आधी पण कार्यकर्ता होतो आणि नंतर पण कार्यकर्ता राहील. ते आधीनं स्वतःला मुख्यमंत्री समजत होते ना, आता स्वतःला उपमुख्यमंत्री समजतात. ते स्वतःला शिवसैनिक समजतात. त्यामुळे प्रत्येक लढाई ही फ्रंटवरती येऊन लढणं आणि नेतृत्व करणं, घरात बसून नेतृत्व करणारं नेतृत्व आमचं नाही. घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे नेते आमचे नाहीत. आमचे नेते कार्यकर्त्याला तुम लढो हम कपडे संभालते हे म्हणत नाहीत. कितीही छोटी निवडणूक असली तरी आमचे नेते कार्यकर्त्यांच्या सोबतीनं मैदानात उतरतात आणि त्यांना बळ देतात. तुम्ही आता इथल्या स्थानिकच्या मतदाराला काय म्हणजे तुमचं काय हे सांगणार म्हणजे विकासाच्या संदर्भात? सगळ्यात आधी तर आम्ही हेच सांगतो की विकासाचाच अजेंडा घेऊन आम्ही चालतोय. नगरविकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि त्यामुळं हदगाव नगर परिषदेचा किंवा हिमायतनगर नगर परिषदांचा विकास होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. कारण ते नेहमी म्हणतात की मी लेना बँक नाहीये तर मी देना बँक आहे. दुसरं आपण बघतो की मान्य संजय शिरसाट साहेबांनी जो आपल्या भदंत टेकडीसाठी 400 कोटी रुपयांचा प्रकल्प जाहीर केलाय की इगतपुरीच्या नंतर मराठवाड्यामध्ये आपलं हिमायतनगर हे एकमेव नगर परिषद असेल जिथे एवढा मोठ्या पद्धतीचा प्रकल्प उभा राहतोय. ज्याप्रमाणे इगतपुरीला आंतरराष्ट्रीय पर्यटक येत आहेत त्याच पद्धतीनं आपल्या भदंत टेकडीला सुद्धा आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच माननीय उदय सामंत साहेबांची जेव्हा सभा झाली त्यांनी सांगितलं की MIDC आणि त्या माध्यमातून हाताला काम देण्याचं काम हे शिवसेना करणार आहे. लोकांना रोज स्वच्छ आणि वेळेवरती पाणी पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा आमच्या शिवसेनेचेच आहे. तर लोकांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न आणि त्यासोबतच हाताला काम, चांगलं शिक्षण, वेळेवरती पाणी, चांगले रस्ते ह्या सगळा अजेंडा घेऊन आम्ही आज मतदारांच्या पुढे जातोय. हे होत्या स्टार प्रचारक प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी आताच इथं आपल्याला सांगितलेलं आहे की बेरोजगार युवकांच्या हाताला काम आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि विविध विकासाच्या संदर्भात आम्ही जनतेच्या पुढे जाणार आहोत.